Hello friend, today start with as a 7th class science as a chapter 12 the muscular system and digestive system in human beings. बघा मस्क्युलर म्हणजे काय? स्नायू संस्था अँड डायजेस्टिव्ह म्हणजे पचन सिस्टीम म्हणजे संस्था म्हणजे पचन संस्था इन ह्युमन बिंग म्हणजे मानवी शरीराच्या आतील जो काही भाग आहे मस्क्युलर सिस्टीमचा आणि डायजेस्टिव्ह सिस्टीमचा तो भाग या पाठामध्ये शिकणार आहे. वर असा थोडाफार पाठ तुम्हाला प्रिव्हियस स्टँडर्डला झालेला आहे. त्यासाठी लेट्स रिकॉल हा फर्स्ट क्वेश्चन विचारला जातो. बघा काय विचारलाय आणि हा काय वेळेला एक्झाममध्येही विचारला जातो लेट्स रिकॉलचा. बघा फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज मीन बाय ऑर्गन सिस्टीम? इंद्रिय संस्था म्हणजे काय? बघा, the group of organ performing similar function together in a body is called an organ system. Second question बघा, how are the bones in our body joined to each other? म्हणजे शरीरातील हाडे एकमेकांना कशी जोडलेली आहेत? each other by ligaments, लिगॅमेंट मध्ये जोडलेली आहेत. नंतर बघा मस्क्युलर सिस्टीम पॉइंट ऑफ टुडेज सी इज अ स्नायू संस्था. बघा काय ट्राय धिस आहे म्हणजे ऍक्टिव्हिटी आहे. काय ऍक्टिव्हिटी करायची आहे बघा, क्लोज युअर फिस्ट टाइटली अँड बेंड युअर आर्म ॲट एल्बो. बघा तुमच्या हाताचा जो पंजा आहे, पाची बोटाचा पंजा, त्याचं काय करायची, मूठ घट्ट आवून धरायची आणि परत काय करायचा, आर्म ॲट दी एल्बो आणि ब्लेंड करायचा. आर्म म्हणजे कोपरापासून काय करायचं, दुमडायचा हात आपला आकृतीत दाखवल्याप्रमाणे. नाव फिल अप्पर पार्ट ऑफ दिस आर्म विथ फिंगर्स ऑन युअर अदर हँड. व्हॉट डीड यू एक्सपिरियन्स? म्हणजे दुसऱ्या हाताची बोटे दंड चापचून पहा, काय लक्षात येईल? हाताला हात लावून बघायचं, तो कसा जाणवतो, हार्डनेस जाणवतो की सॉफ्टनेस जाणवतो ते सांगायचं आहे. बघा काय येईल ते, डीड यू फील दी हार्डनेस इन दी अप्पर आर्म? तुमच्या म्हणजे ते जो काही मासल भाग आहे कोपऱ्यापासून जो काही दुमडलेला आहे त्या भागात तुम्हाला हार्डनेस जाणवला का? बरं जाणवला असेल किंवा नसेल तर तो काय होईल, धीस फ्लेशी पार्ट कन्सिस्ट ऑफ मसल. जाणवला असेल, हार्ड असेल किंवा सॉफ्ट असेल, काय जाणवतं तुम्ही हात लावून पहा. त्याच्यावरून असं सांगितलं त्यांनी, धीस फ्लेशी पार्ट कन्सिस्ट ऑफ मसल. तो काही फ्लेशी म्हणजे कसा, मासल भाग जो काही जाणवला तो म्हणजेच काय, मसल, स्नायू आहेत. मसल्स कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स ॲज डिफरंट पार्ट ऑफ अवर बॉडी मूव्ह. बघा जे काय आकुंचन शिथिलीकरण पावतं ते विविध हालचाली करताना होत असतं स्नायूंचं. प्रत्येकाचं कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्सन होत असतं स्नायूंचं, मसलचं. मसल गिव्ह अवर बॉडी अ स्पेसिफिक शेप अँड मॉइश्चर. स्नायूमुळे तुमच्या बॉडीला काय प्राप्त होतं, अ स्पेसिफिक शेप अँड पॉश्चर काय होतं, प्राप्त होतं. नंतर बघा डेफिनेशन आहे कशाची, तर मसलची. बघा मसल्स आर बंडल्स ऑफ फायबर्स दॅट ऑफ कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स इज रिक्वायर्ड. बघा स्नायू म्हणजे काय, याचं गरजेनुसार कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स म्हणजे काय, आकुंचन आणि रिलॅक्स म्हणजे काय, शिथिलीकरण होऊ शकणाऱ्या असंख्य तंतूंचा जो काही गट आहे. फायबर्स म्हणजे काय, तंतू. बंडल म्हणजे काय, ग्रुप. जो काही ग्रुप आहे त्याला स्नायू किंवा मसल्स असं म्हटलं जातं. नंतर बघा, कॅन यू टेल, काय क्वेश्चन विचारलाय बघा, व्हॉट इज दी मॅच्युअल रिलेशनशिप बिटवीन मसल्स अँड बोन्स? स्नायू आणि हाडे यांच्यात कोणते परस्पर संबंध आहेत? बघा हे त्यांचं काय सांगता येईल, मसल्स आर फर्मली अटॅच्ड टू बोन्स. मसल कशाला अटॅच्ड असतात, थोडेफार ॲज अ बोनला अटॅच असतात, बरोबर आहे. मसल्स ऑफ दी टेंडन्स ड्यू टू दी कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्शन. जेव्हा त्याचं शिथिलीकरण, आकुंचन आणि शिथिलीकरण होतं ऑफ दी मसल्स, स्नायूंचं, द बोन्स आर एबल टू मूव्ह. त्याच्यामुळं जे काही बोन्स आहेत लक्षात ठेवा ते काय होतात, मूव्ह होतं. मूव्ह होणं त्यांना शक्य होतं. कशामुळं, जेव्हा मसलचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्शन होतं. आणि हेल्प टू मुवमेंट ऑफ अवर बॉडी. आणि त्याची मदत कशाला होते, आपल्या बॉडीची हालचाल करण्यासाठी, दॅट मीन्स ऑफ मुवमेंट करण्यासाठी. लक्षात ठेवा. नंतर बघा
Muscles are firmly attached to bones by means of tendons. When muscle contract, there is movement at the joint and the bones move either near to or from each other. दिलेले आन्सर. नंतर बघा आकृतीमध्ये दाखवलं कुठली रिलॅक्सेशनची कंडिशन आहे मसलची आणि कुठली कॉन्स्ट्रक्शन, म्हणजे एखादं तुम्ही कार्य करता तेव्हा त्याचं काय होतं तर पहिल्याच्या काय सांगितलं नो मुवमेंट, तेव्हा आपली मसल्स काय असतात रिलॅक्स असतात. लक्षात ठेव काय कुठल्या ह्याच्यात असतात रिलॅक्स ह्याच्यात म्हणजे शीतलीकरण ह्याच्यात असतात. आणि जेव्हा तुम्ही एखादी मुवमेंट करता किंवा हाताला एखाद्या गोष्टीचं ताण देऊन उचलण्याचा प्रयत्न करता तेव्हा त्याचं कॉन्ट्रॅक्शन होतं म्हणजे त्याचं आकुंचन होतं स्नायूंचं. बघा पॉइंट कड. The action of muscles is necessary for all kinds of movements from the small movement of eyelids to the demand great strength and chopping wood with an axe. बघा पापणी लावण्याच्या लहान क्रियेपासून ते कुऱ्हाडीची लाकडी फोडण्याच्या ताकदीच्या हालचालीपर्यंत शरीराच्या सर्व क्रिया ह्या कशामुळे होतात फक्त ॲज अ मसलमुळे होत असतात, स्नायूमुळे घडून येतात. म्हणजे आईला म्हणजे आपल्या आईला अशी पडायच्या आधी ह्या क्रिया काय काय घडून येतात असं सांगण्याचा प्रयत्न केला. नंतर बघा वी यूज मसल्स फॉर व्हेरियस मुवमेंट लाईक. बघा मसलचा यूज कशासाठी केला जातो बघा कुठल्या मुवमेंट लाईक टॉकिंग बोलणे, लाफिंग हसणे, वॉकिंग चालणे, नंतर जम्पिंग म्हणजे काय उड्या मारणे, थ्रोईंग आणि फेकण्यासाठी एक्सेट्रासाठी कशाचा यूज केला जातो मसलचा. बघा यूज केलं जातं तुम्ही जनरली लिहू शकता आपण कशासाठी मसलचा म्हणजे स्नायूंचा यूज केलं काही असेल आपण चॉपिंग करत असो म्हणजे काहीतरी कट करत असो खेळत असो का कशासाठीही सांगू शकता कशाचा यूज करू शकतो आपण मसलचा. नंतर बघा यूज युअर ब्रेन पॉवर. बघा काय विचारले विच पार्ट ऑफ अवर बॉडी आर मेड अप ऑफ ओनली मसल्स. बघा स्नायूंच्या म्हणजे आपल्या शरीरात फक्त स्नायूपासून तयार झालेले अवयव कोणते आहेत झाले गेल्या वर्षी आणि पुढे आहे तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकता नसेल तर पुढे आहे बघा. बघा नंतर पॉइंट डू यू नो माहिती आहे का तुम्हाला. देअर आर मोर दॅन 600 मसल्स इन द ह्युमन बॉडी. बघा आपल्या शरीरात किती मसल्स आहेत स्नायू जास्तीत जास्त 600 मसल्स आहेत. 600 पेक्षा जास्त आहे कारण मोर दॅन शब्द वापरलाय. तर बघा मसल कॉन्ट्रीब्युट्स ऑलमोस्ट 40% वेट ऑफ हेल्दी ॲडल्ट ह्युमन बॉडी. बघा म्हणजे प्रौढ निरोगी व्यक्तीच्या शरीरात सुमारे ॲज अ 40% वजन हे कशाचं असतं ह्या मसलचं म्हणजे स्नायूंचं असतं. देअर आर अबाउट 30 मसल इन दी ह्युमन फेस. बघा त्यातील 30 मसल म्हणजे 30 स्नायू हे आपल्या चेहऱ्याच्या भागामध्ये असतात बॉडीमधल्या. नंतर बघा अवर आईज माउथ अँड नोज आर इनसर्कल्ड बाय स्मॉल मसल्स. एक्सप्रेशन त्यातले एक्सप्रेशनमध्ये जातात मसल. बघा कुठले एक्सप्रेशन असेल लाईक हॅपीनेस आनंदीपणा, सॅडनेस, फिअर आर एक्सप्रेस बाय दी मुवमेंट ऑफ दी मसल ऑफ दी फेस. हे फेसमध्ये काय जी मुवमेंट आहे ते आपण दाखवूया. आनंद झालो, दुःखी झालो किंवा एखादी गोष्ट क्लिअर झाली म्हणजे त्याच्यातून आनंद भेटला अशा गोष्टीतून मसल हे काय पडतात आपल्याला दिसून येतात मुवमेंट झालेल्या. सॅड झाले की आपण सॅड होतो तेव्हा एखादी मुवमेंट होते. जेव्हा तुम्ही अतिशय आनंदी असते हॅपी असता हसत असता तेव्हा काय होते मसलची मुवमेंट होत जाणवते. नंतर बघा कॅन यू टेल सांगा पाहू आर दी मसल्स ऑफ डिफरंट ऑर्गन इन अवर बॉडी आयडेंटिकल. बघा आपल्या शरीरात विविध अवयवामध्ये एकाच प्रकारचे स्नायू असतात का झाले गेल्या वर्षीही. त्याचं उत्तर काय येईल नो. द मसल्स ऑफ डिफरंट ऑर्गन आर डिफरंट इन देअर स्ट्रक्चर. प्रत्येक मसल हे कसं आहे वेगवेगळं आहे बरोबर आहे का आणि त्यांचा शेप ही काय वेगवेगळा आहे त्याच्यामुळे आन्सर काही नो येईल. नंतर त्यातला पहिला बघा व्हॅल्युटरी मसल्स. बघा व्हॅल्युटरी मसल म्हणजे काय ऐच्छिक स्नायू.
म्हणजे आपल्या इच्छेने चालणारे स्नायू आपल्या बॉडीमधले, त्याला व्हॉल्युटरी मसल म्हणतात. त्याला मराठीमध्ये ऐच्छिक स्नायू म्हणजे आपल्या इच्छेनुसार चालणारे स्नायू. बघा काय येतंय, वर्किंग विथ अवर हँड, म्हणजे तुम्ही काय हाताचं कार्य करता ते कशावर अवलंबून आहे, इच्छेवर आहे आपल्या. करू शकतो किंवा नाही केलं तरी ते कसं आहे, आपल्या व्हॉल्युटरीवर आहे, ऐच्छिकवर आहे. नंतर वॉकिंग, इटिंग एक्सेट्रा अशी बरीचशी उदाहरणं सांगतात. चॉपिंग असेल, फायरिंग असेल, काही हे कशावर डिपेंड आहे, व्हॉल्युटरी मसलवरती, म्हणजे आपल्या ऐच्छिक स्नायूवरती. ते करू शकता, नाही केलं तर 4 दिवसांनी केलं तर ते आपल्या इच्छेनुसार आहे. नंतर बघा आर फंक्शन दॅट डिपेंड अपॉन ऑर अवर विल, म्हणजे तुमच्यावर ते डिपेंड करतं कधी करायचं कार्य. जेवण असेल, इटिंगचं कार्य असेल, ते स्वतःवरच डिपेंड असतं कधी भूक लागते. नंतर बघा मसल युज्ड इन दिस ॲक्शन आर कॉल्ड मसल्स. मसल्स बघा म्हणजे अशा कामासाठी वापरात येणाऱ्या स्नायूंना ऐच्छिक स्नायू असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल बघा, मसल्स इन अवर आर्म, हे कुठं मसल्स आहेत बघा, आर्ममध्ये, आणि लेग्स आर व्हॅल्युटरी मसल. लक्षात ठेवा, अवर आर्ममध्ये आणि लेग्समध्ये ऐच्छिक स्नायू असतात. विचारही जातं व्हॅल्युटरी मसल्स कोणते, त्याच्यामध्ये कुठले लिहायचं, आर्म आणि लेग्समध्ये. नंतर बघा सेकंड, इनव्हॉल्युटरी मसल म्हणजे अनैच्छिक स्नायू. मग व्हेरियस प्रोसेस लाईक ब्रीदिंग, श्वास घेणं, हे आपल्या इच्छेनुसार चालतं का, तुमचा श्वास बंद पडण्याची शक्यता असते. आपण म्हटलं 5 मिनिटं श्वास ब्रीदिंग आपलं बंद करूया, होईल का, शक्य नाही, कारण ते आपोआप होणारी प्रक्रिया आहे, म्हणजे ते इनव्हॉल्युटरी आहे. तुम्ही कितीही रोखला तरी तो आपोआप श्वास होता नसेल तर गुदमरून मरूही शकतो. नंतर बघा ब्लड सर्क्युलेशन, आपल्या शरीरात जे काही ब्लड सर्क्युलेशन होतं ते इनव्हॉल्युटरी असतं, अनैच्छिक असतं, म्हणजे आपल्या इच्छेनुसार न चालणारं. परत डायजेशन, पचन आर व्हिज्युअल फंक्शन, हे कसे आहेत, अनैच्छिक स्नायू आहेत. लक्षात ठेवा, ऐच्छिक आणि अनैच्छिक विचारलं जातं. दॅट इज दे आर इसेन्शियल फॉर लाईफ, ह्याच्यावरतीच आपली लाईफ डिपेंड असते, म्हणजे जीवनावश्यक स्नायू आहेत. नंतर बघा दे डू नॉट डिपेंड अपॉन अवर विल, हे तुमच्यावरती डिपेंड नाही. व्हॅल्युटरीमध्ये काय होतं, ते आपल्यावर डिपेंड होतं, पण हे स्वतःवर डिपेंड नाही आहे, कारण ते आपोआप चालणाऱ्या रोजच्या जीवनक्रिया आहेत. द मसल्स ऑफ ऑर्गन विच कॅरीट आउट द इनव्हॉल्युटरी फंक्शन इज कॉल्ड इनव्हॉल्युटरी मसल्स, म्हणजे आपल्या अनिच्छेने चालणारे जे काही कार्य आहे त्या कार्यालाच अनैच्छिक स्नायू म्हणजे इनव्हॉल्युटरी मसल्स असं म्हणतात. बघा फंक्शन ऑफ दिस ऑर्गन्स लाईक, त्याप्रमाणे कुठले ऑर्गन येतात बघा, स्टमक, इंटेस्टाईन, हार्ट आर कॅरीड आउट इन देअर ऑन फिक्स्ड मॅनर बाय इनव्हॉल्युटरी मसल्स. नंतर बघा स्काय ब्ल्यू कलरमध्ये बघा एक लाईन दिल्या, काय दिले बघा, विच ऑर्गन इन अवर बॉडी हॅव व्हॉल्युटरी मसल्स अँड विच वन हॅव इनव्हॉल्युटरी मसल, म्हणजे शरीरातील कोणकोणत्या अवयवामध्ये ऐच्छिक आणि अनैच्छिक स्नायू आहेत ते लिहायचे, आणि फाइंड आउट अँड मेक अ लिस्ट ऑफ ईच टाईप. तुमचं चुकलं तर चुकू दे, पण ट्राय करण्याचा प्रयत्न करा, कोणतेही असू दे ते लिहून काढा. नंतर बघा टाइप्स ऑफ मसल्स, म्हणजे त्या स्नायूंचे आता प्रकार विचारलोत बघा, कुठले कुठले प्रकार येतात बघा. पहिला 3 प्रकार आहेत, स्केलेटल मसल, हर्ट और कार्डियक मसल आणि स्मूथ मसल. अस्थि स्नायू, हृदयाचे स्नायू आणि मृदू स्नायू, म्हणजे सॉफ्ट म्हणू शकतो किंवा स्मूथ म्हणू शकतो त्याला. बघा स्केलेटल मसल, स्केलेटल मसल म्हणजे काय, अस्थि स्नायू बघा, द 2 ends of each of these muscle are attached to different bone. बघा या स्नायूची दोन्ही टोके 2 वेगवेगळ्या हाडांना जोडलेली असतात. एक्झाम्पल बघा, ऑफ दिस मसल्स आर ऑफ दी आर्म अँड लेग्स, त्याचं उदाहरण कुठलं आलं, आर्म आणि लेग्स मधील. देअर मुवमेंट आर व्हॅल्युटरी, हे जे मुवमेंट आताच बघत व्हॅल्युटरीमध्ये काय येतात, आर्म आणि लेग येतात, त्याच्यामुळं हे जे काही मुवमेंट आहे स्केलेटल मसलमधले ते कशात येतात, व्हॅल्युटरीमध्ये येतात. आणि दे आर रिस्पॉन्सिबल फॉर होल्डिंग दी बोन्स ऑफ दी स्केलेटन टुगेदर अँड गिव्हिंग शेप इन अवर बॉडी. हे स्नायू हाडांचं सागाणा काय करतं, एकत्र ठेवतं, आणि जी काही आपली बॉडी आहे त्याला स्पेसिफिक शेप देण्याचं कार्य करतं. कोण, स्केलेटल मसल. नेक्स्ट बघा
हर्ट और कार्डियक मसल म्हणजे हृदयाचे स्नायू, त्याला हर्ट म्हणलं जातं किंवा कार्डियक, दोन्हीपैकी कोणतेही यूज करा. दीज मसल ब्रिंग अबाउट द कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्शन ऑफ दी हर्ट. हर्ट म्हणून सांगू शकता हे कुठला इनव्हॉल्युटरी मुवमेंट आहे, बरोबर आहे का, आपल्या इच्छेने चालत नाही, त्यामुळे हे इनव्हॉल्युटरी मध्ये येतं. आणि कार्डियक मसल्स कॅक्यूज अवर हर्ट टू रिलॅक्स अँड कॉन्ट्रॅक्ट कंटिन्युअसली ॲट रेट अबाउट 70 टाइम्स पर मिनिट. ह्याचं जे रिलॅक्स म्हणजे शीतलीकरण आकुंचन होण्याचा जो काही रेट आहे तो किती आहे, 70 टाइम्स म्हणजे 70 वेळा होतं एका मिनिटामध्ये. बघा त्याचं जे आकुंचन आणि शीतलीकरण म्हणजे आपण श्वास घेतो वर खाली होणं जी काही क्रिया आहे आकुंचन शीतलीकरण, दॅट मीन्स ऑफ रिलॅक्स आणि कॉन्ट्रॅक्ट, ते एका मिनिटामध्ये 70 वेळा होतं, हे लक्षात ठेवा. नंतर बघा स्मूथ मसल्स. बघा स्मूथ मसल म्हणजे काय, मृदू मसल किंवा अतिशय मऊ असं स्नायू. दीज मसल्स आर प्रेझेंट इन दी इंटरनल ऑर्गन अदर दॅन दी हर्ट. बघा हे स्नायू कुठे आहे, शरीराच्या इतर आंतर्द्रयामध्ये हे स्नायू आढळतात स्मूथ मसलचे. फॉर एक्झाम्पल मसल्स ऑफ दी स्टमक, इंटेस्टाईन, ब्लड व्हेसल, युटेरस, या ठिकाणी स्मूथ मसल्स असतात एक्सेट्रा. स्टमक, इंटेस्टाईन, ब्लड व्हेसल आहे, युटेरस आहे म्हटल्यावर कुठलं येईल, व्हॅल्युटरी येईल का, नाही येणार. त्याच्या मुवमेंट कशी येतेल्या, इनव्हॅल्युटरीमध्ये येतेल्या. अँड स्लो, ह्याच्यात ज्या काही क्रिया होतात ते कशा होतात, अतिशय स्लो होतात. व्हेरियस विटल फंक्शन ऑफ अवर बॉडी ऑफ विच वी रिमेन क्वाईट अनवर अँड कॅरीड आउट दी स्पेशल मसल. म्हणजे हा विशेष स्नायूकडून शरीराचे अनेक अशी जीवनावश्यक कार्य आपल्या न कळत होतं, म्हणजे आपल्यालाही कळत नाही अशा क्रिया होत असतात ह्या मसलच्या सहाय्यानं, स्मूथ मसलच्या सहाय्यानं. नंतर बघा कॅन यू टेल. बघा हाऊ डू मसल परफॉर्म देअर फंक्शन, मसल स्नायूंचे कार्य कसे चालते ते तुम्ही सांगा. नंतर बघा ट्राय दिस, करून पहा, प्रयोग आहे तुम्ही स्वतः करायचा आहे. बघा आता जे काय झालं त्याच्यावरून तुम्ही करू शकता. नंतर बघा होल्ड युअर आर्म स्ट्रेट ॲट दी एल्बो. काय करायचं, मूठ न आवळता आपला हात सरळ ठेवायचा विदाउट क्लोज युअर फिस्ट, म्हणजे एक सरळ रेषेत ठेवायचं. आपले गेल्या वर्षी झाले 180 डिग्रीमध्ये होतो, म्हणजे इथं कुठली क्रिया होती ते सांगायचं आहे तुम्हाला. नंतर बघा बेंड दी आर्म ॲट दी एल्बो थ्रू 90 डिग्री. आता एल्बोपासून काय करायचा, 90 डिग्री होईल एवढा काय आर्म आपला वळवून घ्यायचा. तिथं कुठली क्रिया होती गेल्या वर्षी झालेली त्या पुस्तकात पहा. नंतर बघा टच दी शोल्डर, थर्ड टच दी शोल्डर युअर फिंगर ऑन सेम साईड. हाताची बोटे काय लावा, खांद्याला टेकवा. तिथं कुठल्या ह्याच्यामध्ये मसल्स येतात ते लिहा, गेल्या वर्षी झालेला आहे हे आपल्याला त्याच्यावर तुम्ही सांगू शकता. म्हणजे हे हिंग जॉईंटमध्ये येतात की बॉल ऑन सॉकेट जॉईंटमध्ये येतात की ग्लाइडिंग जॉईंटमध्ये येतात, हे तुम्हाला फक्त इथं सांगायचं आहे. कुठले येतात ते तुम्ही तिन्हीपैकी लिहू शकता. नंतर बघा मसल्स ऑफ विच पार्ट युअर आर्म कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स अँड ड्युरिंग अबाउट 3 ॲक्शन. म्हणजे वरील 3 क्रिया करताना हाताच्या कोणत्या भागाच्या स्नायूंचे आकुंचन व शीतलीकरण झाले, कुठल्या भागाचे झाले, जेव्हा तुम्ही 90 अंशाचा जर ती मूठ आवळली असेल तर होऊ शकतं, बरोबर आहे का. नंतर बघा मसल्स इन अवर बॉडी ऑलवेज वर्क इन ग्रुप. म्हणजे आपल्या शरीरातील स्नायू हे नेहमी काय करतात, ग्रुपने कार्य करत असतात किंवा काम करत असतात. व्हेन सम मसल कॉन्ट्रॅक्ट अँड अदर मसल्स ऑफ सेम ग्रुप रिलॅक्स. बघा काय सांगितलंय, ॲज अ सम मसल कॉन्ट्रॅक्ट अँड अदर मसल्स आर दी सेम ग्रुप रिलॅक्स. म्हणजे जेव्हा एका स्नायूंचं आकुंचन होतं, रिलॅक्स होतं, तेव्हा दुसरे स्नायू काय होतात, ग्रुपने काय होतात, रिलॅक्स होतात, शिथिल होतात. दिस इज हाऊ मसल हेल्प इन दी प्रॉपर परफॉर्म इन दी व्हेरियस फंक्शन ऑफ युअर बॉडी. अशा रीतीने म्हणजे विविध शरीराच्या ज्या काही क्रिया आहेत ते योग्य पद्धतीने चालू ठेवण्याचं जे काही वर्क आहे ते कोण करतं, ह्या मसल करतात. नंतर बघा द मसल्स ऑन दी
फ्रंट ऑफ द बोन्स इन अवर अप्पर आर्म इज कॉल्ड ॲज बायसेप्स. म्हणजे त्यालाच काय म्हणतात, आपल्या दंडामध्ये असलेल्या हाडांचा वरच्या बाजूला असलेल्या स्नायूला द्वयशीर्षक स्नायू म्हणजे त्याला बायस्किप असं म्हणलं जातं. आणि द मसल्स ऑफ बॅक, आणि तोच मसल काय खालच्या बाजूला असेल तर त्याला काय म्हणलं जातं, ट्राय. ट्राय म्हणजे काय, त्रिशीर्षक मसल्स असं म्हटलं जातं. नंतर बघा, यूज युअर ब्रेन पॉवर. व्हॉट वूड हॅपन इफ, म्हणजे काय होईल ते लिहा. बघा, द कार्डियक मसल डू नॉट मूव्ह. जेव्हा कार्डियक मसल मूव्ह करणार नाही, कार्डियक मसल म्हणजे कुठले, हृदयाचेच नाही, अगोदर सांगितले कार्डियकलाच हर्ट किंवा कार्डियक मसल असं म्हटलं जातं. आणि ते काय करतात, आपल्या शरीरातील आवश्यक घटक, कारण 70 वेळा एका मिनिटामध्ये ते काय होतं, ते संतलेखन आकुंचन होत असतं. ते जर बंद पडलं तर काय होऊ शकतं, झाले तर कुठंतरी आपण डायही होऊ शकतं. कारण हृदयाचं जे कार्य आहे ते मेन कार्य आहे आपल्या शरीरात, बरोबर आहे का. सेकंड बघा, फूड इंटर द स्टमक अँड दी स्टमक मसल डू नॉट मूव्ह. म्हणजे जठरात, म्हणजे आपल्या जे पोटात ज्याला जठर म्हटलं जातं, अन्न गेल्याने जठराच्या स्नायूंची हालचाल केलीच नाही तर ते स्टमक काय होईल, फुगलं जाईल. आणि ते काय पचनच नाही झालं तर आपल्या शरीराचं काय होतील, सर्व कार्यात बिघाड निर्माण होईल. बघा, मसल डिफरंट पार्ट ऑफ अवर बॉडी कशाला काय म्हणलं जातं बघा. चेस्ट मसल, बायसेप मसल म्हणजे त्याला द्विशस्त्री काय तर म्हणलं जातं. नंतर फ्लेक्सेल, नंतर क्वाड्रिसेप्स, फ्लेक्सेर आणि ॲब्डॉमिनल मसल्स आणि डिलेटॉइड मसल्स. हे काय मसलचे डिफरंट पार्ट आहेत. नंतर बघा, ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, मसल्स ऑफ अवर बॉडी मस्ट बी स्ट्रॉंग अँड इफिशियंट. म्हणजे शरीराचे जे काही स्नायू आहे ते कसे बळकट आहे आणि कार्यप्रमाण असणे आवश्यक आहे. म्हणजे कार्य करण्यासाठी उत्सुक असणे जेवढंच महत्त्वाचं आहे. अवर डाएट मस्ट इन्क्लुडेड प्रोटीन अँड कार्बोहायड्रेट इन सफिशियंट क्वांटिटी फॉर युअर प्रॉपर ग्रोथ अँड रिपेअर ऑफ दी मसल्स. लक्षात ठेव, मी अगोदरही सांगितलं, कधीही आहार जो घेता तो पौष्टिक घ्या, म्हणजे न्यूट्रिएंट मिळाले पाहिजे. पण मेन न्यूट्रिएंट कुठले, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, त्यातून म्हणजे ठराविक प्रमाणात सफिशियंट आपल्या शरीरासाठी गरज भागावी, आपले मसल्स व्यवस्थित राहावे, कार्य करण्यात उत्सुकता राहावी, त्यासाठी म्हणजे प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट हे आपल्या शरीरात सफिशियंट क्वांटिटीमध्ये असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामुळं ग्रोथ होते आणि जे काही स्नायूमध्ये बिघाड झालेला आहे हे प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट भरून काढतात, म्हणजे रिपेअर ऑफ मसल्स. नंतर बघा, वी मस्ट गेट रेग्युलर एक्सरसाइज. आणि रेग्युलर जी एक्सरसाइज आहे ती केली पाहिजे. खेळ असतील कुठले काही ते खेळले पाहिजे, म्हणजे घरचे मोबाईलवरचे खेळ सोडून. नंतर बघा, इट मेक्स अ मसल स्ट्रॉंग. वी मस्ट सिट अ स्ट्रेट बॅक अँड नॉट विथ अ बॅक हॅच्ड अँड बेंट. बघा, स्नायू तर बळकट असले पाहिजे, काय सांगितलंय, स्ट्रॉंग, बरोबर, मसल्स आर स्ट्रॉंग. त्याचबरोबर त्यांनी काय सांगितलंय, आपण नेहमी जेव्हा बसतो ते कसं बसलं पाहिजे, ॲज अ स्ट्रेट बॅक, एका सरळ रेषेत म्हणजे ताट बसलं पाहिजे. नॉट विथ अ बॅक हॅच्ड अँड बेंड म्हणजे वाकून बसू नका, कारण तसे बसले तर काय होतं बघा, अदरवाईज ग्रॅज्युअली चेंज ऑफ स्ट्रक्चर इन दी व्हर्टिब्रेट. तुमचा जो कणा आहे पाठीचा व्हर्टिब्रेटचा तो काय होईल, त्याच्यानुसार त्या स्ट्रक्चरनुसार वाकला जाईल. म्हणजे तुम्हाला तशी सवय लागेल आणि तसेच नाही ते काय होतील, वाकले जातील. तुम्ही परत ताट केलं तर ते ताट होऊ शकणार नाही, कारण त्याला तशी सवय लागलेली असते. त्याच्यामुळं मसल्स इन दी शोल्डर अँड बॅक बिंग टू हर्ट, म्हणजे पाठीचे किंवा खांद्याचे स्नायू दुखू लागतात. त्याच्या कशामुळे, ताट न बसल्यामुळे पुढं हे त्रास जाणवू शकतात. डिसऑर्डर ऑफ दी व्हर्टिबल कॉलम मे ऑल्सो आरायजे. तसेच पाठीच्या कण्याचे आजार संभावू शकतात पुढे भविष्यात, फ्युचरमध्ये. नंतर बघा, ड्युरिंग एक्सरसाइज मुवमेंट ऑफ दी हार्ट मसल बिकम मोर रॅपिड. म्हणजे व्यायाम करीत असताना हृदयाच्या स्नायूंची हालचाल जलद होते. अगोदरही सांगितलेलं आहे मी, बिकम मोर रॅपिड, जास्त गतीने हार्ट मसलची एक्सरसाइज होत असते जेव्हा तुम्ही मुवमेंट करता. ब्रिदिंग टू बिकम्स फास्टर इंज्युरिंग दी सफिशियंट सप्लाय ऑफ ऑक्सिजन न्यूट्रिएंट ऑफ व्हेरियस पार्ट ऑफ दी
बॉडी. त्यामुळे श्वासोच्छ्वास काय होतं, जेव्हा तुम्ही फास्ट कार्य करता बघा, तुम्ही जास्त रनिंग करता तेव्हा ब्रिदिंग काय होतं, फास्ट होतं. त्याच्यामुळे काय हार्टही फास्ट चाललं जातं. झाल्याने काय होतं, शरीरातील ऑक्सिजन व रक्तातील पोषण तत्वाचा भरपूर पुरवठा होतो जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करता तेव्हा. नंतर बघा डायजेस्टिव्ह सिस्टीम. बघा पचन संस्था हा दुसरा घटक झाला. पहिला कुठला होता, मस्क्युलर सिस्टीम, स्नायू संस्था. आता पचन संस्था. बघा व्हॉट हॅपन्स टू दी फूड वी ईट अँड इनसाइड अवर बॉडी. आपण खाल्लेल्या अन्नाची शरीरात काय होते. बघा काय होतं आन्सर, द फूड दॅट इज टेकन इनसाइड दी बॉडी इज कम्प्लिटली डायजेस्टेड इन ॲलिमेंटरी कॅनल. ॲलिमेंटरी कॅनलमध्ये आपलं जे काही पचन करण्याचं कार्य कंप्लीट होत असताना द न्यूट्रिएंट ऑब्टेन थ्रू दी डायजेशन आर ॲब्सॉर्बड इन दी ब्लड. म्हणजे जे काही आवश्यक घटक आहे, अगोदर शिकलोय, आवश्यक घटक आहे ते ब्लड शोषून घेत असताना इनडायजेस्ट झालेलं फूड काय करतं, आपल्या शरीराच्या टाकाऊ पदार्थापासून ते म्हणजे बाहेर टाकलं जातं, जे काही अनावश्यक आहे. नंतर बघा डज दिस मिक्स ॲज विथ दी ब्लड. आपण खाल्लेले अन्न जसेच्या तसे रक्तात मिसळते का, नाही मिसळत, कारण त्याचं अगोदर काय होतं, डायजेशन होतं. बघा नो, इट इज ॲब्सॉर्ब ओनली आफ्टर इट इज कन्व्हर्टेड इन टू कम्प्लिटली सोल्युबल न्यूट्रिएंट. म्हणजे जे काही पचन झालेलं आहे, पूर्ण सोल्युबल झालेलं आहे, ते सबस्टन्स ते काय करतात, न्यूट्रिएंट असणारे टेकन इन दी ब्लड, तेच घेत असतो. तुम्ही जे वडापाव खाता किंवा बाहेरचे जंक फूड खाता, मी अगोदरही गेल्या वर्षी 6वीला असताना सांगितलं, जंक फूड खाता त्यातून कुठलंही न्यूट्रिएंट मिळत नाही. त्यामुळे ब्लड हे कुठलंही त्यातून सोल्युबल करून आपल्या ब्लडमध्ये मिक्स करून घेत नाही. जेव्हा तुम्ही न्यूट्रिएंट असणारं पालेभाज्या खाता, फळे खाता, तेव्हा काय होतं, त्यात आवश्यक असणारं जे काही लिक्विड फॉर्म होतं तेव्हा तो रक्त काय करतं, ॲब्सॉर्ब करून घेतं, म्हणजे शोषून घेतं, आणि तेव्हाच आपल्या शरीराला ऊर्जा एनर्जी मिळत असते. लक्षात ठेवा. बघा आपला पॉइंट आता, कारण हे झालेलं तुम्हाला लेट्स रिकॉलमध्ये विचारलं, म्हणजे झालेलं अगोदर तुम्हाला. बघा पॉइंट, कन्व्हर्जन ऑफ फूड इंटू सोल्युबल फॉर्म अँड अब्सॉर्प्शन इंटू दी ब्लड इज कॉल्ड डायजेशन. व्याख्या लिहून काढा. कशाची, अन्नपचन. कशाला म्हटलं जातं, कन्व्हर्जन ऑफ फूड इंटू अ सोल्युबल फॉर्म. बघा खाल्लेल्या अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात करणे होणे, आणि ते नंतर काय होतं, इट्स ॲब्सॉर्प्शन इंटू ब्लड. ते परत ब्लड काय करून घेतं, शोषून घेतं. त्यालाच पचन असं म्हटलं जातं किंवा अन्नपचन असं म्हटलं जातं, फूड डायजेशन. बघा नंतर द डायजेस्टिव्ह सिस्टीम कन्सिस्ट ऑफ अन ॲलिमेंटरी कॅनल अँड डायजेस्टिव्ह ग्लँड. बघा पचन संस्था, अन्ननलिका, ॲलिमेंटरी कॅनल अँड पाचक ग्रंथी यांचा समावेश होतो ॲज अ डायजेस्टिव्ह ग्लँड. द टोटल लेंथ ऑफ ॲलिमेंटरी कॅनल. बघा विचारलं जातं, ॲलिमेंटरी कॅनलची लेंथ किती, अबाउट 9 मीटर्स. द मेन पार्ट आर दी माउथ, फॅरेक्स, ऑसोफॅगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, रेक्टम अँड ॲनस. हे मेन पार्ट आहेत. विचारलंही जाऊ शकतं. कशाचे पार्ट आहेत, जे काही डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे त्याचे काय मेन पार्ट आहेत. कुठले, माउथ, फॅरेक्स, ओसोफागस, स्टोमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, रेक्टम अँड ॲनस. नंतर बघा द सलायवरी ग्लँड्स. बघा द सलायवरी ग्लँड्स, liver and pancreas are the digestive gland connected to the alimentary canal. सलायवरी ग्लँड म्हणजे काय, लाळ ग्रंथी, यकृत, साधीपुंड ही काय पाचक ग्रंथी आहेत, आणि ती अन्न नलिकेशी ठराविक ठिकाणी काय केलेले असतात, कनेक्टेड असतात, जोडलेले असतात. नंतर बघा डिफरंट ऑर्गन ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टीम्स सिस्टमॅटिकली perform the function of digestion. There are different stage of process of digestion the food, and each stage there is a different organ of the digestive system which perform a specific role. Let us study the structure and function of each organ of digestive system. म्हणजे पचन संस्थेतील वेगवेगळे इंद्रिय
अन्न पचनाचे काय करत असतात, कार्य करत असतात, काम करत असतात. आणि अन्न पचनाच्या क्रियेत वेगवेगळे टप्पे आहेत. प्रत्येक टप्प्यात काम करणारी पचन इंद्रिये म्हणजे डायजेशन होत असते त्याचं. फूड ऑफ द स्टेज ॲट द डिफरंट ऑर्गन इन डिफरंट डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे आणि त्याचे काम सुरळीतपणे ते पार पाडत असतात प्रत्येक जी इंद्रिय आहेत ती. आता आपण काय करणार आहेत, पचन संस्थेतील इंद्रियाची रचना आणि कार्य कसं असतं ते बघणार आहोत. त्यात बघा टीथ. बघा द प्रोसेस ऑफ डायजेशन बिंग विथ अ फंक्शन ऑफ टीथ इन द माउथ. टीथ कुठं असतात, माउथमध्ये म्हणजे तोंडामध्ये असतात, बरोबर आहे. त्याची अन्न पचनाची जी क्रिया आहे, ॲज अ डायजेशन होण्याची क्रिया ही आपल्या कशापासून होते, तोंडातील दातापासून होत असते. अन्न तर चावलंच नाही तर ते डायजेशन होऊ शकेल का, नाही, तर दातापासून सुरुवात होते. देअर आर 4 टाइप्स ऑफ टीथ. ह्या टीथचे पार्ट किती आहेत, 4 आहेत. बघा 4 टाइप्स, नेमली इन्सियर्स, कॅनाइन, प्रीमोलर्स अँड मोलर्स. बघा लक्षात ठेवा, दाताचे कुठले भाग आहेत, पटाशीचे दात, सुळे दात, दाडा आणि उपदाडा. हे काय 4 प्रकार आहेत, लक्षात ठेवा. आणि आकृतीमध्ये दाखवलंय. इन्सियर म्हणजे कुठले, पटाशी दात. नंतर कॅनाइन म्हणजे कुठले, सुळे दात. ज्याला टोक असतात आपल्या दाताच्या दोन्हीकडे असतात बघा सुळे दात. त्या सुळे दाताला काय असतं, वरती धार असल्यासारखं असते कॅनाइनला. नंतर प्री मोलर हे माहिती आपल्या दाडा असतात, दाडाच्या पुढचा भाग. आणि मोलर त्या बारक्या दाडांच्या पाठीमाग असतात, ते मोलर्स असतात. ईच टाइप्स ऑफ द टूथ हॅज अ स्पेसिफिक फंक्शन. ईच टूथ इज अ कवर्ड बाय हार्ड सबस्टन्स कॉल्ड इनॅमल. म्हणजे जे काही टूथ आहे त्याला कवर्ड काय असतं, हार्ड सबस्टन्स असतं, त्यालाच इनॅमल म्हणतात. आणि ही प्रत्येक म्हणजे दातावरती कवर्ड केलेलं असतं, त्याच्यामुळे ते काय होतात, इनॅमल इज मेड अप ऑफ कॅल्शियम साल्ट. जे काही आपल्या दाताचं कवरिंग असतं त्याच्यावरती इनॅमल नावाचं कवरिंग असतं, लक्षात ठेवा, हार्ड सबस्टन्स बनण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये काय असतं, कॅल्शियम साल्ट असतं. नंतर बघा सलावा कंटेन्स अन एन्झाईम कॉल्ड पेटिलाइन्स और सलायवरी ॲमेलेसिस. म्हणजे विचारलं जातं लाळेमध्ये टायलिन नावाचे विकर असतं. आणि पेटेलिन कवर्ड स्टार्च इनटू अ शुगर इज कॉल्ड ॲज मेल्टोज. बघा हे स्टार्च कशात कन्वर्ट करतं, रूपांतर माल्टोजमध्ये होतं. आणि यात शर्करा म्हणजेच माल्टोज तयार होतं. नंतर बघा यूज युअर ब्रेन पॉवर. काय विचारलं, ड्युरिंग डायजेशन डज ऑल दी फूड दॅट हॅव इटन गेट कवर्ड युजफुल न्यूट्रिटाइड सबस्टन्स. म्हणजे खाल्लेल्या अन्नाचे पचन होताना सर्व अन्नाचे पोषक पदार्थात रूपांतर होत असेल का, नाही होत. जे प्रत्येक अन्न आपण पोषक तत्वाचं खातो असंही नाही. कोणी जंक फूड खातं त्यातून कुठलंही न्यूट्रिएंट मिळत नाही. आणि जरी एखादा पदार्थ तुम्ही न्यूट्रिएंटचा खाल्ला त्यातील जे आवश्यक घटक आहेत तेच काय करतं, शरीर शोषून घेतं आणि ती ॲनसच्या साहाय्यानं म्हणजे बाहेर टाकण्याच्या क्रियेतून ते टाकलं जातं, न पचलेलं अन्न. नंतर बघा लर्न अ न्यू वर्ड, नवीन शब्द शिका. बघा एन्झाईम्स, विकर. बघा आर सबस्टन्स सिक्रेटेड इन द बॉडी ऑफ अन ऑर्गॅनिझम विच ब्रिंग अबाउट स्पेसिफिक केमिकल रिॲक्शन. म्हणजे शरीरात होणारे विशिष्ट रासायनिक क्रिया घडवून आणणारे पदार्थ म्हणजे एन्झाईम आहे. दिस ॲक्ट अँड कॅटलिस्ट डायजेस्टिव्ह एन्झाईम्स ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टीम ब्रिंग अबाउट चेंज इन द फूड मटेरियल. मेटाबॉलिक process are impossible without enzyme. Enzymes are a specific types of proteins. They are most active of normal body temperature. म्हणजे विकारी साधारण तापमानाला क्रियाशील असणं. आपल्या शरीरात तापमान किती असतं, 37 डिग्री. नंतर बघा आपल्या शरीराचं डायजेस्टिव्ह सिस्टीमचं चित्र दिलेलं आहे, ते तुम्ही चित्र काढायचं आहे. आणि कशाला फक्त नावं दिलेली आहेत, काय, माउथ, फॅरनेक्स, लिव्हर, स्मॉल इंटेस्टाइन, लार्ज इंटेस्टाइन, स्टमक, पॅनक्रीज, ऑसिओफॅगस, सॅलावरी ग्लँड हे नावं देऊन व्यवस्थित
पेन्सिलनं आकृती काढायची आहे. बघा त्यातील पहिला माउथ. माउथ मीन्स काय? तोंड. बघा डायजेशन ऑफ फूड बिंग इन दी माउथ म्हणजे तोंडात अन्नाचा घास घेतल्यानंतर काय चालू होतं? पचन क्रिया म्हणजे डायजेशन चालू होतं. फूड इज चिवड. चिवड म्हणजे काय? चावणे. विथ दी हेल्प ऑफ टीथ इंटू अ स्मॉल पीसेस. टीथच्या सहाय्यानं ते जे फूड जे आहे ते काय केलं जातं? चावल्यानंतर त्याचे स्मॉल पीसेसमध्ये तुकडे होतात. ह्या क्रिया कुठे होतात? माउथमध्ये. आकृतीमध्ये दाखवले माउथ. नंतर बघा सलायवरी ग्लँड ॲज अ लाळ ग्रंथी म्हणजे नंतर कुठली क्रिया होते? लाळेची क्रिया होते. म्हणजे जे काही अन्न खाल्लं, चावलं, बरोबर आहे, त्याच्यानंतर लाळेत रूपांतर होतं. बघा सलायवरी ग्लँड. सलाइवा इज प्रोड्युस्ड इन दी सलायवरी ग्लँड इन दी माउथ कॅव्हिटी लोकेटेड इन फ्रंट ऑफ दी इयर्स नियर ऑफ फॅरनेक्स अँड बिलो दी टंग. ही कुठं असते हे सांगत आहे त्यांनी. नंतर बघा इट इज कॅरीड आउट दी माय माउथ व्हिया डक्ट इट मिक्स विथ फूड ड्युरिंग दी प्रोसेस ऑफ चिविंग. म्हणजे अन्न चावण्याची क्रिया सुरू असताना त्यात लाळ मिसळली जाते आणि तेव्हा सलायवरी ग्लँड होत असतं. नंतर बघा कुठलं येईल? बघा आकृतीनुसार काय येईल? फॅरनेक्स म्हणजे थ्रोट. थ्रोट म्हणजे काय? घसा. आणि फॅरनेक्स म्हणजे ग्रसनी म्हणलं जातं. ह्यात बघा दी असोफॅगस अँड ट्रकिया ओपन इनटू फॅरनेक्स. अन्ननलिका व श्वसन नलिका तोंड घशात म्हणजेच त्याला थ्रोट किंवा फॅरनेक्समध्ये या क्रिया होत असतात. नंतर काय येतं बघा चौथा पॉईंट. त्याच्यानंतर खाली काय येईल? असोफॅगस म्हणजे ग्रासिका. बघा इट इज अ ट्यूब लिडिंग फ्रॉम अ फॅरनेक्स टू दी स्टमक. ही कशाला जोडलेली असते? फॅरनेक्सच्या खाली. फॅरनेक्स पासून आता झालं फॅरनेक्स म्हणजे ग्रसनी किंवा घशापासून ते लीडिंग टू दी स्टमक म्हणजे पोटाचा भागाचा जो काय आहे त्याच्यापर्यंत जोडलेली असते. बघा असोफॅगस इट इज ट्यूब लिडिंग टू फॅरनेक्स टू स्टमक इट पचेस फूड टुवर्ड दी स्टमक. म्हणजे ही काय करते कार्य? असोफॅगस जे काही अन्न लाळगण तिथून खाली आलं ट्यूबमध्ये ते फक्त पुढं ढकलण्याचं जे काही कार्य आहे. बघा पुश म्हणजे काय? ढकलणे. दी फूड टुवर्ड दी स्टमक. स्टमकमध्ये ढकलण्याचं कार्य कोण करतं? ही साधू पिंड म्हणजे ग्रासिका म्हणजे असोफॅगस करत असते. नंतर बघा पॅन्क्रीज. पॅन्क्रीज म्हणजे काय? साधू पिंड. द पॅन्क्रीज सिक्रेट दी पॅन्क्रिटिक ज्यूस ऑफ कंटेन व्हेरियस इन्झाईम. ह्याच्यात काय होतं? त्यात आणणारी विकारे साधूरस स्रवते म्हणजे तिथं पचन व्हायला म्हणजे ज्यूस व्हायला तिथं कंटेन चालू होतं. जे काय आपण अन्न खातो, लक्षात ठेवा अन्नाच्या क्रिया कशा होतात त्या. नंतर लिव्हर. लिव्हर म्हणजे काय? यकृत. आकृतीमध्ये दाखवलेलं आहे बघा यकृत. बघा द लिव्हर इज द लार्जेस्ट ग्लँड इन दी बॉडी. विचारलं जातं आपल्या बॉडीमध्ये सर्वात लार्जेस्ट ग्लँड कोणता आहे डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये? तर कुठला आहे? लिव्हर इज द लार्जेस्ट ग्लँड इन दी बॉडी. सर्वात मोठी ग्रंथी कुठली आहे? यकृत. ॲज अ लिव्हर. बघा इट इज अ रिच सप्लाय ऑफ ब्लड. यकृताला भरपूर रक्तपुरवठा होत असतो. यकृत आकृतीमध्ये दाखवलंय. आणि इट इज दी मेन फंक्शन इज स्टोरेज ऑफ ग्लुकोज. ह्याचं मेन फंक्शन काय आहे लिव्हरचं? अगोदर बघा काय आहे? स्टोरेज ऑफ ग्लुकोज. तो मोठ्या प्रमाणात ग्लुकोज साठवून ठेवतो, स्टोअर करून ठेवत असतो. द ग्लँड व्हेंडर इज सिच्युएटेड बिलो दी लिव्हर. हे कुठे येतं? ग्लँड व्हेंडर म्हणजे पित्ताशय. पित्ताशयाच्या बिलो म्हणजे खालच्या बाजूस हा यकृत लिव्हर येत असतोय. नंतर बघा इज स्टोअर ऑफ बाईल ऑफ डायजेस्टिव्ह जी सिक्रेट इन दी लिव्हर. म्हणजे हा पित्तरस लहान आतड्यात पोहोचवतो. नंतर बघा ते कॅरीड आउट दी स्मॉल इंटेस्टाईन. अगोदर लहान आतड्यामध्ये पोहोचवतो. आकृतीमध्ये दाखवले लहान आतडे आणि मोठे आतडे. त्यातील लहान आतड्यात पोहोचवलं जातं. नंतर बघा इट मिक्स विथ दी फूड देअर अँड हेल्प दी डायजेशन ऑफ फॅट. तेथील अन्नात मिसळ जातो. पचन काय होतं? सुलभ होतं. नंतर बघा डायजेशन ऑफ फॅट्स म्हणजे ते शीघ्रात पदार्थात पचनास पित्तरस मदत करतं.
आणि बाईल कंटेन बील स्टाल म्हणजे पित्तरसात क्षार असतात. नंतर बघा स्मॉल इंटेस्टाईन, लहान आतडे आणि मोठ्या आतडे. त्याच्या आधी कुठला भाग येतोय बघा, स्टमक येईल. लिव्हर नंतर स्टमक म्हणजे काय, जठर. आकृतीमध्ये दाखवलंय बघा, पोटाचा भाग म्हणजे जठर. बघा, द लार्ज सॅक लाईक पार्ट ऑफ द एलिमेंटरी कॅनल इज कॉल्ड स्टमक. स्टमक कशाला म्हटलं जातं, म्हणजे अन्ननलिकेच्या मोठ्या पिशवीसारखा भाग जो काही दिसतो त्या भागालाच स्टमक म्हणतात. द गॅस्ट्रिक ग्लँड्स ऑफ द स्टमक सिक्रेट गॅस्ट्रिक ज्यूस. फूड दॅट इज इंटर द स्टमक ऑफ द च्युर्ड. Three components of gastric juice, namely hydrochloric acid, pepsin, and mucus, is mixed with the food. Here it becomes acidic. ते ॲसिडिक अन्न बनवण्याची क्रिया ही स्टमकमध्ये होते. मेनली प्रोटीन्स आर डायजेस्टेड इन द स्टमक ड्यू टू द च्युरिंग and the action of gastric juice. Food becomes semi-solid slurry which is the slowly pushed into the small intestine. इथून स्मॉल परत पुश केलं जातं. जे काही क्रिया पूर्ण घडल्या जातात सॉलिडच्या नंतर ते पुश करून स्मॉल इंटेस्टाईनमध्ये ढकललं जातं हळूहळू. नंतर बघा स्मॉल इंटेस्टाईन. द स्मॉल इंटेस्टाईन इज अबाउट 6 मीटर लॉंग. विचारलं जातं स्मॉल इंटेस्टाईनची लांबी किती आहे. इज अबाउट 6 मीटर इज अ लॉंग. सर्वात लहान आतडं म्हणजे लहान म्हणलं मोठं का जे काही आहे लांबी म्हणलं तर स्मॉल इंटेस्टाईनचीच आहे बघा आकृतीमध्ये. आणि नंतर मोस्ट ऑफ द डायजेशन अँड अब्सॉर्प्शन ऑफ द फूड टेक्स प्लेस हिअर. इथं डायजेशन आणि अब्सॉर्प्शन होण्याचे कार्य ह्या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये होत असतं, पचन आणि शोषणचं. द 3 different digestive juice are mixed with food in a small intestine. या तीन पाचक रस मिसळले जातात अन्नामध्ये. Absorption into blood and nutrient obtained by the digestion of food, it occurs in small intestine. म्हणजे अन्न पचनातून मिसळलेले पोषक पदार्थ रक्तात शोषण्याचे काम लहान आतड्यामध्ये होत असते. शेवटचं बघा लार्ज इंटेस्टाईन. ह्याचं कार्य काय बघा, ह्याची लांबी बघा किती आहे, लहान आतड्यापेक्षा कमी आहे. विचारलं जातं द लार्ज इंटेस्टाईन इन दी अबाउट 1.5 मीटर लॉंग. ओनली वॉटर इज ॲब्सॉर्ब इन दी लार्ज इंटेस्टाईन. ह्याच्यामध्ये काय होतं, फक्त वॉटर ॲब्सॉर्ब शोषण करण्याचं कार्य हे लार्ज इंटेस्टाईनमध्ये होत असतं. अ स्मॉल पार्ट इज कॉल्ड ॲज अपेंडिक्स इज अटॅच्ड टू दी फर्स्ट पार्ट. हे फर्स्ट पार्ट ह्याचा कशाला जोडलेला आहे, अपेंडिक्सला. अपेंडिक्स इज अटॅच्ड टू दी फर्स्ट पार्ट ऑफ लार्ज इंटेस्टाईन. अनडायजेस्टेड रिमेन ऑफ फूड डायजेस्टेड इन स्मॉल इंटेस्टाईन इंटर दी लार्ज इंटेस्टाईन. म्हणजे स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जे काही फूड अन्नपचन झालेलं नाही म्हणजे पचन न झालेले अन्न हे लार्ज इंटेस्टाईनमध्ये आलेलं असतं. अनडायजेस्टेड म्हणजे न पचलेलं अन्न आणि थ्रो ऑफ दी बॉडी ऑफ ॲनस. या ॲनसचा खालचा जो काही भाग आहे डायजेस्टिव्हच्या वरचा त्या ॲनसच्या साह्यानं बाहेर फेकलं जातं. नंतर बघा इम्पॉर्टंट ग्लँड अँड डायजेस्टिव्ह सिस्टीम देअर सिक्रेट अँड दी फंक्शन. बघा ऑर्गन, अवयव, ग्लँड, ग्रंथी, सिक्रिशन, पाचक रस किंवा स्त्राव असं म्हटलं जातं आणि फंक्शन त्याचं कार्य काय आहे. पहिलं ऑर्गन बघा माउथचं ग्रंथी कुठली आहे, माउथमध्ये अगोदर सांगत गेलं सलावरी ग्लँड येतं, लाळ ग्रंथी आणि सिक्रिशन पाचक रस, टायलिन सलावेमध्ये टायलिन आणि फंक्शन काय कन्वर्जन ऑफ स्टार्च इंटू माल्टेज. स्टार्च कन्वर्ट कशात करतं ते कन्वर्जन माल्टेजमध्ये करतं. नंतर नेक्स्ट ऑर्गन स्टमक, ग्लँड इज गॅस्ट्रिक वॉल, सिक्रिशन गॅस्ट्रिक ज्यूसमध्ये रूपांतर होतं, त्याच्यामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड, पेन्सिन, म्युकस हे स्टमकमध्ये आपण आताच पाहिले. टू मेक दी फूड ॲसिडिक, ब्रेकडाऊन दी प्रोटीन्स म्हणजे ब्रेकडाऊन झालेलं प्रोटीन्स म्हणजे विघटन करणे प्रथिनांचं हे कार्य करतं. नंतर टू प्रोटेक्ट दी इनर लाइनिंग ऑफ दी स्टमक फ्रॉम हायड्रोक्लोरिक ॲसिड आम्लापासून संरक्षण करणंचं कार्य हे स्टमक करतं. नंतर लिव्हर, पँक्रियास ह्याच्यामध्ये देतात स्टमकमध्येच बघा. नंतरचा लिव्हर, बाईल्स म्हणजे पित्तरस,
त्याचं कार्य काय करतं बघा, टू मेक अ फूड लिव्हर अल्कलाइन म्हणजे अन्न आम्लयुक्त करणे, नंतर टू कन्वर्ट लार्ज फॅट पार्टिकल ऑफ स्मॉल वन्स इम्युस्टेशन ऑफ फॅट म्हणजे मोठ्या मेद कणाचे जे काही लार्ज आहे त्याचे लहान कणात रूपांतर करण्याचं कार्य हे लिव्हरमध्ये होत असतं. त्याच्यामध्ये स्टमकमध्ये तिसरा बघा पँक्रीज, याचं पँक्रिटिक ज्यूस, त्याच्यामध्ये रेप्सिन, लिपेस, ॲमायलेज हे काय तर सिक्रिशनमध्ये येतं आणि त्याचं फंक्शन काय टू कन्वर्ट प्रोटीन इंटू ॲमिनो ॲसिड, प्रोटीनचं कन्वर्ट ॲमिनो ॲसिडमध्ये करतं आणि टू कन्वर्ट फॅट इंटू फॅटी ॲसिड अँड ग्लिसरॉल. आणि थर्ड बघा टू कन्वर्ट कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट इंटू सिम्पल शुगर. नंतर बघा स्मॉल इंटेस्टाईन लहान आतडे, ह्याच्यात ग्लॅन कोणतंही येत नाही. परत सिक्रिशन काय होतं बघा इन्स्टेंटियल ज्यूस. नंतर बघा टू कन्वर्ट प्रोटीन्स इंटू अमिनो ॲसिड्स, प्रोटीनचं कन्वर्ट अमिनो ॲसिडमध्ये करतं. नंतर टू कन्वर्ट कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स टू ग्लुकोज, कार्बोहायड्रेटचं रूपांतर ग्लुकोजमध्ये करतं. नंतर टू कन्वर्ट फॅट इंटू फॅटी ॲसिड अँड ग्लिसरॉल, ह्याच्यामध्ये ते रूपांतर करतात. मेदा आम्लाचं आणि व ग्लिसरॉलमध्ये ह्याचं रूपांतर करण्याचा कार्य करते. ह्याप्रमाणे आपला पाठ संपलेला आहे. तुम्ही स्वतः वाचण्यासाठी आहे म्हणजे तंबाखू काही व्यसन असेल ते टाळा, हे फक्त सांगितलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि नेक्स्ट लेक्चरला आपण एक्सरसाइज बघू. थँक्यू.